त्या आरक्षणाची जणक छत्रपती शाहू महाराज आणि ज्या ज्या महामानवांनी महापुरुषांनी या भारतीय देशाच्या उत्थानाकरिता आपलं सर्वस्व अर्पण केलं त्या तमाम महापुरुषांना माझं विनम्र अभिवादन. आणि आज संविधान मंच संविधान मंदिराची या ठिकाणी स्थापना करण्यात आली आणि आजच्या या सुंदर अशा कार्यक्रमाला उपस्थित या कार्यक्रमाचे मुख्य उद्घाटक महोदय, या विधानसभा क्षेत्राचे लोकप्रिय आणि लाडके आमदार सन्माननीय कृष्णाजी गजबे साहेब, जे की आत्ताच त्यांच्या व्यस्त कार्यक्रमामध्ये निघून गेलेत. या कार्यक्रमाचे प्रामुख्याने उपस्थित अध्यक्ष आमचे मार्गदर्शक सन्माननीय हितकर्णी महाविद्यालयाचे प्राचार्य फुलझुले सर, माझ्यासोबत आलेले सहकारी मित्र माझे प्राध्यापक प्रदीप गुप्ते सर आणि या संस्थेमधले सर्वच माझे मित्र सहकारी मित्र हेमंत बांडे सर, सचिन गजबे सर, स्वप्नील मेश्राम सर आणि या महाविद्यालयाचे संस्थेचे गटनिदेशक सन्माननीय वैरागळे सर आणि सर्वच मॅडम असतील, खोबरागळे मॅडम, आमच्या सगळेच ज्यांचे आता सगळ्यांचे नाव घेऊ शकत नाही मी. तर मित्रांनो, मी काही मार्गदर्शन करणार नाही आणि मार्गदर्शन करणं काही फार मोठा वक्ता नाही, पण जे जे माझ्या आज अनुभवाला आलेलं आहे, जे जे आज मी शिक्षणातून घेतलेलं आहे तेच तुमच्यासमोर फक्त मी कथन करणार आहे, तुमच्यासमोर मी फक्त हितगुज करणार आहे. संविधान हा आपल्या देशाचा प्राण आहे. संविधान आपल्या देशाचा श्वास आहे. कारण आज मी या ठिकाणी उभा होऊन बोलतो आहे ते फक्त केवळ आणि केवळ संविधानामुळे. हा अधिकार मला संविधानामुळे मिळालेला आहे. आज या ठिकाणी मुलं आणि मुलं एकत्र बसून शिक्षण घेत आहेत, मग ते कुठल्याही जातीच्या, पंथाच्या, धर्माचे असो. हे सगळं आणि सगळं जर मिळालेलं असेल ते संविधानामुळे. म्हणून हा संविधान आपला प्राण आहे आणि संविधान आपला श्वास आहे. खऱ्या अर्थानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना हे संविधान तयार करत असताना अपार कष्ट पडले असतील, अपार कष्ट सोसले असतील, त्याची जाणीव आपल्याला कदाचित नसेल. हे संविधान तयार करत असताना आणि ते देशाकरिता लागू करत असताना त्यांना अनेक अडचणीचा आणि समस्यांचा सामना करावा लागला. काही 3% लोक होते. बघा, मी आपलं मत मांडतो या ठिकाणी, तुम्ही तर्कशुद्ध आहात. तर्कशुद्ध बुद्धीनं माझे विचार आपल्यापर्यंत घ्या. मी कथा किंवा काहीतरी टाळ्यांचा मला आवाज आला पाहिजे तुमच्याकडून यासाठी मी बोलणार नाही. तर मी आपले मत जे की मला संविधानाने दिले ते या ठिकाणी मांडणार आहोत. काही मूठभर किंवा 1.5% लोकांनी संविधान या देशामध्ये अंमलात नाही यावं यासाठी सुद्धा प्रयत्न केलेले आहेत. पण कुणाच्याही बापाला न जुमानता आपल्या लेखणीच्या जोरावर डॉक्टर भीमराव आंबेडकरांनी, बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाची सर्वात मोठी घटना लिहिली. ती घटना लिहित असताना या देशाच्या तळागाळातील माणसांचा त्यांनी विचार केला. संविधानाच्या अगोदर किंवा स्वातंत्र्याच्या अगोदर आपल्या देशामध्ये जी भयान परिस्थिती होती, जे भयान वास्तव होतं, ते बाबासाहेबांनी जोडून बघितलेलं होतं. एखाद्या पत्नीचा पती जरी मरण पावला तर त्या पत्नीला चितेवर जिवंतपणे जाळलं जायचं. पती मरण पावला तर त्या पत्नीचं मुंडन केलं जायचं. अशा क्रूर आणि अनिष्ट प्रथा आपल्या देशामध्ये होत्या. स्त्रियांना पायाखालची चप्पल समजल्या जायची. चूल आणि मूल एवढं स्त्रियांच्या वाट्याला होतं. पण त्याच्यामध्ये बदल करण्याचं काम, स्त्रियांच्या वाट्याला शिक्षण देण्याचं काम, स्त्रियांना किंवा माणसांना माणसामध्ये बसवण्याचं काम जर कोणी केलं असेल तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानानं. या देशातल्या महामानवांनी एवढं बलिदान दिलेलं आहे, आपलं सर्वस्व अर्पण केलेलं आहे की ते आपण कितीही जन्म जरी घेतलेत, कितीही प्रयत्न जरी केलेत तरी आपण त्यांचे उपकार न फेडणारे आहेत. एका ब्राह्मण समाजाच्या लग्नाच्या मिरवणुकीमध्ये
एका नाचणाऱ्या व्यक्तीला तू शूद्र आहेस, तुझ्या ब्राह्मण समाजाच्या मिरवणुकीमध्ये नाचू शकणार नाहीस असं म्हणून त्याला बाहेर हाकलण्यात आलं. ती घटना जर त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये घडली नसती तर या देशाला, या महाराष्ट्राला क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले कदाचित मिळाले नसते. त्या घटनेपासून आपल्याला महात्मा ज्योतिराव फुले मिळाले की ज्यांनी स्त्री शिक्षणाचा वाटा उचलला आणि या देशातल्या स्त्रियांना समृद्ध आणि शिक्षण देण्याचं काम त्यांनी केलं. सर्वात अगोदर सावित्रीबाईंना फुलेंना शिकवलं, त्यानंतर या देशातल्या समक्ष स्त्रिया, समग्र स्त्रिया शिक्षित झाल्या पाहिजे त्यांनी प्रयत्न केले. आपण सरस्वतीचं पूजन करतो. मला सांगा, श्रद्धास्थान आहे, आदर आहे, अभिमान आहे, मी टीका म्हणून बोलत नाहीये, पण एक सुविचार किंवा विचारांची तर्कता तुमच्याही लक्षात यावी याकरिता मी विषय मांडतो की आपण देवी देवतांचं पूजन करतो, सरस्वती माईचं पूजन करतो, दुर्गा माईचं पूजन करतो, शारदा माईचं पूजन करतो. पण माझ्या बहिणींनो, माझ्या मामावल्यांनो, दुर्गा माईने किंवा सरस्वती माईने मुलींच्या शाळा उघडल्या नाही, मुलींची शाळा उघडली असेल तर सावित्री माईंनी. त्या मुलीची आपण पूजा करायला पाहिजे. आज जर विचारलं आपण सावित्रीबाई फुल्यांचा जन्मदिवस कोणता आहे किंवा कधी येतो हे जर विचारलं तर मॅक्सिमम मुलींना येणार नाही. बाबासाहेब आंबेडकरांचा जन्मदिवस कधी आहे जर आपण विचारलं त्यांना पुन्हा येणार नाही. ही शोकांतिका आहे आपल्या समाजाची. आज आपण व्यस्त आहोत कुठे? मोबाईलमध्ये. इन्स्टाला काय मेसेज आला, फेसबुकला काय मेसेज आला, आणि पैसे कोण कमवतो? मार्क झुकरबर्ग. फेसबुकवर जेवढा आपण स्क्रोल करू तेवढे पैसे कोणाला मिळतात? मार्क झुकरबर्गला मिळतात. ही आपली शोकांतिका. याच्या पलीकडे जर आपण महापुरुष समजलं पाहिजे तेव्हा खऱ्या अर्थानं आपला चांगला समाज उभा राहील, सुजाण आणि सुसंस्कृत समाज उभा राहील. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटलं, एज्युकेशन इज अ पॉवरफुल वेपन बिकॉज कॅपॅसिटी ऑफ चेंज द सोसायटी. एज्युकेशनमध्ये, शिक्षणामध्ये एवढं पॉवर आहे की ती सोसायटी चेंज करण्याची त्याच्यामध्ये क्षमता आहे. हे आपण शिकलं पाहिजे. एका शाळेमध्ये वर्गामध्ये विद्यार्थी बसलेले होते आणि तू दलित आहेस, तुला शिकण्याचा काही अधिकार नाही म्हणून त्याला वर्गाच्या बाहेर हाकलण्यात आलं. ही जर घटना त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये घडली नसती तर या देशाला बाबासाहेब आंबेडकर मिळाले नसते. खऱ्या अर्थाने किती क्रूर प्रथा होती, किती अनिष्ट प्रथा होती, किती वाईट विचार होते की जेव्हा एखाद्या जातीवरून, एखाद्या पंथावरून जर आपल्याला शिक्षण नाकारलं जात असेल तर या देशाची भयानक परिस्थिती होती. हे आपण विचार केला पाहिजे. ती गोष्ट, तो प्रसंग त्या बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनामध्ये घडला आणि या देशालाच नव्हे तर या जगाला बाबासाहेब आंबेडकर नावाचा व्यक्तिमत्व मिळाला की ज्यानं फक्त भारत देशच नव्हे तर जगाला सुधारण्याचं काम केलं, जगाला विचारात पाडण्याचं काम केलं, जगाच्या निर्धाराचा किंवा जगाच्या विकासाचा संकल्पनेचा त्यांनी निर्धार केला आपल्या संविधानाच्या आधारे. जोहान्सबर्गच्या रेल्वे फलाटावर एका वर्णावरून, वर्ण काय आहे? काळा, गोरा. या वर्णावरून जोहान्सबर्गच्या रेल्वे स्टेशनवर गाडीत बसलेल्या एका व्यक्तीला तू काळा आहेस या विषयावरून त्याला रेल्वे डब्याच्या बाहेर फेकण्यात आलं, बाहेर काढून देण्यात आलं. ही जर घटना त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये घडली नसती या देशाला महात्मा गांधी नावाचे व्यक्ती नसते मिळाले की ज्यांनी आपल्या अहिंसेच्या मार्गात या देशात काय दिलं? स्वातंत्र्य मिळवलं. त्यांनी आपल्या कुटुंबासाठी किंवा आपल्या स्वतःसाठी किंवा म्हणजे आपल्या स्वनिर्मितीसाठी त्यांनी काम केलं नाही तर या समाजाचं उत्थान व्हावं, देवदुड्यांचं उत्थान व्हावं, या देशातील स्त्रियांचं, प्रत्येक जाती धर्माच्या महिलांचं, प्रत्येक अपंग असलेल्या व्यक्ती, व्यंगत असलेल्या लोकांचं निराकरण व्हावं यासाठी त्यांनी काम केलं. आणि हे आपल्यासाठी फार महत्वाचं आहे. म्हणजे या महापुरुषांचा आपल्याला विसरवता कामा नये. या महापुरुषांचे उपकार आपण समजा पेढ चुकणार नाही पण त्याचा विसरही आपल्याला होता कामा नये. यासाठी
आपण महापुरुषांचे विचार नेहमीच घेतले गेले पाहिजे. मूलभूत हक्कांच्या माध्यमातून भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेच्या 3ऱ्या भागामध्ये कलम 12 ते 35 मध्ये मूलभूत हक्क दिलेले आहेत. आणि ते मूलभूत हक्क सर्व जातीच्या पंथाच्या वंशाच्या लोकांना लागू आहेत. ते आपला शस्त्र आहे. त्या हक्कामुळे आज आपण शिक्षण घेत आहोत. त्या हक्कामुळे आज आपण स्वातंत्र्याचा आनंद साजरा करत आहोत. त्या हक्कामुळे आपण आज अनेक जाती धर्माच्या म्हणजे अनेक जाती धर्मामध्ये गुन्हा भोगणारे राहत आहोत. ते केवळ आणि केवळ मूलभूत हक्क. पहिला हक्क समतेचा हक्क. या देशातील प्रत्येक व्यक्ती, मग तो श्रीमंत असेल, गरीब असेल, कुठल्याही जातीचा धर्माचा असेल, पंथाचा असेल, तर या देशातल्या ज्या सर्व काही सुखसोयी आहेत, या देशातल्या सर्व काही ज्या योजना आहेत, त्या त्याला मिळायला गेल्या पाहिजेत समतेच्या हक्कानुसार. दुसरा हक्क आहे स्वातंत्र्याचा हक्क. या देशातल्या प्रत्येक व्यक्तीला, महिलेला स्वातंत्र्य उपभोगण्याचा हक्क आहे. पण आपल्याला स्वातंत्र्य म्हणून आपण जरा काही जास्त सुद्धा करू शकणार नाही. त्याच्यावर कायद्याचे बंधन आहे की नाही? मोकाट बैल पाहिला का? मोकाट बैल. मोकाट बैल म्हणजे विदाऊट एसटीचा, विदाऊट वेस्टचा बैल पाहिजे ना. विदाऊट वेस्टच्या बैलाला कसं शिकवून निघतो, तसे होत का आपण? मोकाट बैल आहोत का? स्वातंत्र्य आपण काही करणार का? पण चाललंय ना ते काही. आज जर न्यूजपेपर बघितला तर 10 तरी न्यूज अशा मिळतील ज्या नकारात्मक आहेत. 2 वर्षाची मुलीवर त्याच्या 60 वर्षाच्या महिलावर बलात्कार. काय चाललं? ही क्रूरता, क्रूर विचार हे येतात कुठून? हा एक प्रश्न आपल्याला आला पाहिजे. आपण सुशिक्षित आहोत, सुसंस्कृत आहोत, मग आपला समाज आपण कधी सुसंस्कृत करणार आहोत? म्हणजे मिळालेलं ज्ञान हे फक्त आपल्या नोकरीकरिता नाही. काय लिहिलं असते? यावे ज्ञानासाठी, निघावे सेवेसाठी. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटलेलं आहे की आपल्या कमाईचा कितवा हिस्सा? 4था हिस्सा आपण समाजासाठी खर्च केला पाहिजे. समाजासाठी उत्तराकरिता आपण खर्च केला पाहिजे. समाजासाठी वेळ दिला पाहिजे. हे कधी आपल्याकडे? जेव्हा आपण महापुरुष वाचू, जयंती आली की डोक्यावर घेतो आपण. बाबासाहेबांची जयंती आली, डीजे काय मोठे बेसवाला पाहिजे. डीजे चिल्लर नाही. जेवढा जास्त पैसा डीजे त्याची मोठी जयंती चालली. हा ध्येय आपण बाळगत होतो. छत्रपती शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे डोक्यावर घेऊन नाचण्याचे विषय नाहीत, तर डोक्यात घालण्याचे विषय आहेत. आणि आजच्या पिढीला त्याची फार फार गरज आहे. कारण या महापुरुषांनी आपल्याला जे हवं नवं ते दिलेलं आहे. संविधानामुळे आपण एवढे पॉवरफुल झालेले आहोत, आपल्या भुजा एवढ्या ताकदवान झालेल्या आहेत की आपण कुणासमोरही मान झुकवू शकत नाही. एवढी ताकद आपल्याला संविधानाने दिलेली आहे. तिसरा हक्क आहे शोषणाविरुद्धचा हक्क. जर आपल्यावर अन्याय आणि अत्याचार होत असेल तर आपण त्याविरुद्ध आवाज उठवण्याचा अधिकार आपल्याला दिलेला आहे. धर्मस्वातंत्र्याचा अधिकार दिलेला आहे. आपण ज्या धर्मात जन्मलो त्या धर्मात राहून त्या धर्माची पूजा अर्चना प्रार्थना करण्याचा अधिकार आपल्याला संविधानाने दिलेला आहे. आपला सांस्कृतिक आणि शैक्षणिक दिलेला आहे. आपल्या मनानुसार, आवडीनुसार, पात्रतेनुसार, गुणानुसार, कौशल्यानुसार हवं ते शिक्षण आपण घेऊ शकतो. हवं त्या ठिकाणी जाऊन शिक्षण घेऊ शकतो. हे अधिकार आपल्याला दिले आहेत, तर आपल्या भारतीय संविधानात दिलेले आहेत. या हक्कांचा आणि अधिकारांचा आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. जेव्हा आपल्याला हक्क आणि अधिकार माहित असतील तेव्हा तर खऱ्या आपण विकास करू, तेव्हा तर खऱ्या आपण प्रगती करू. आज आपल्याकडे स्मार्टफोन युज आहोत आपण, पण त्या स्मार्टफोनचा उपयोग किती हे आपण समजून घेतलं पाहिजे. फक्त फेसबुक आणि इन्स्टामध्ये जर आपला वेळ जात असेल तर आपण स्मार्टफोनचा चुकीचा उपयोग करत आहोत, मिसयूज करत आहोत, हे आपण समजून घेतलं पाहिजे. म्हणजे आपण आज 21व्या युगात जगताना आणि विज्ञान तंत्रज्ञानाच्या शतकात वावरताना जर आपण या गोष्टींचा जर आपण वापर करू शकत नाही तर शून्य आहे. नॉलेज झिरो आहे. आपलं किती शिकू
शिकून आपण शिकल्यासारखं होणार नाही. म्हणून महापुरुषाचे विचार आणि ज्या आज पिढीला गरज आहे ज्या गोष्टींची, त्या गोष्टी जर आपण आत्मसात केल्या तर निश्चित रूपानं आपल्याला यश प्रदान करता येते, यश संपादन करता येते आणि कुठलीही अडचण येणार नाही. आणि चांगल्या जीवनाचा मार्ग शोधत असताना अडचण येणारच आहे. यदि किसी राह पे चलते हुए आपके सामने एक भी समस्या ना आए तो आप समझ लेना कि आप गलत राह पे चल रहे हो. ज्या समस्या आहेत, ज्या अडचणी आहेत त्या येणार आहेत आणि त्यांच्यावर मार्ग काढून आपल्याला समोर जायचं आहे. आज तुम्ही औद्योगिक प्रशिक्षण मध्ये ऍडमिशन घेतलेली आहे आणि हे सुंदर प्रशिक्षण तुम्ही घेतात. आता काय स्पर्धेचं युग आहे आणि या स्पर्धेच्या युगामध्ये ज्याच्याकडे खणखणीत ज्ञान आहे तो चालणार आहे. म्हणजे बाजारात शेतात काय पिकतं याच्यापेक्षा बाजारात काय विकतं हे फार महत्वाचं आहे. जे बाजारात विकतं ते तुम्हाला घेणं गरजेचं आहे. आज स्किलची गरज आहे आणि तुम्ही या ठिकाणी स्किल घेण्याकरिता आलेला आहात. म्हणजे स्किल घेऊन घरी बसू नका, त्याचं काहीतरी युटिलाइज करा. नाहीतर माझा मित्र आयटीआय करते म्हणून मी आलो, माझी आई सांगते म्हणून आम्ही आलो, बापाला पोस्ट म्हणून मी आलो आयटीआय करायला. पण तुझं काय आहे, तुम्हाला काय वाटते? आज अदानी अंबानी औद्योगिक क्षेत्रामध्ये मोठं शिखर स्थापन केलेलं आहे, मोठी उंची त्यांनी निर्माण केलेली आहे. कदाचित आपण तेही म्हणू शकतो जर आपल्यामध्ये जिद्दची काठी आणि मिळत असेल तर. त्यासाठी स्वॉट अनालिसिस करा. आपली स्ट्रेंथ काय आहे, आपल्यामध्ये सामर्थ्य काय आहे, आपल्यामध्ये कमतरता काय आहे. सर्वजण आपले सामर्थ्य सांगू शकतात पण आपल्यामधल्या कमतरताही सांगणं फार गरजेचं आहे. धोके काय आहेत आपल्या जीवनामध्ये, प्रलोभने काय आहे. प्रत्येक चकाकणारी गोष्ट हे सोडून नसते, हिरा नसते, ते काच असते. त्या काचेजवळ जातो आपण, हात लावतो, ती काच असते, रुतते, तिची जखम होते. जखमेचं रूपांतर, छोट्या जखमेचं रूपांतर मोठ्या जखमेत होते आणि आपलं आयुष्य कधी उद्ध्वस्त होते आपल्याला कळत देखील नाही. कारण की मोठ्या जखमेचं रूपांतर गॅदरिंगमध्ये होत असते आणि आपलं आयुष्य कधी उद्ध्वस्त होऊन जात असते आपल्याला कळत सुद्धा नाही. म्हणून या प्रत्येक वळणावर, प्रत्येक वाटेवर धोके आहेत, प्रलोभने आहेत. त्या धोक्यांना आणि प्रलोभनांना ओळखा आणि काय करा, समोर मार्गक्रमण करा. हे आपण समजून घेतलं पाहिजे. संध्या भरपूर आहेत. 1990 नंतर देशच नव्हे तर जग याच्या शिखरावर जाऊन पोहोचलेला आहे. प्रत्येक देश आपापल्या परीनं धावते आहे आणि जर आपल्या देशातले लोक जर धावले नाही तर आपला देश कधी झोपून जाईल याची गॅरंटी. म्हणून औद्योगिक विश्व फार मोठं झालेलं आहे. औद्योगिक जाळं उंचावलेलं आहे. औद्योगिक क्षेत्राच्या कक्षा उंचावलेल्या आहेत आणि त्या उंचावलेल्या कक्षामध्ये आपल्याला अनेक संध्या आहेत. त्या संध्यांचं आपण सोनं केलं पाहिजे. योग्य प्रशिक्षण घेऊन, योग्य शिक्षण घेऊन जर आपण आपल्या ध्येय जर गाठला निश्चित रूपाने काय होऊ शकते, आपल्याला यश प्राप्त होऊ शकते. आपल्यातली सामर्थ्य ओळखलं पाहिजे. आपल्यातली एखादी गोष्ट जी समाजाला न आवडणारी असेल ती आपली स्ट्रेंथ बनू शकते. एक गोष्ट तुम्हाला, छोटीशी गोष्ट सांगतो तुम्हाला आणि थांबतो. MBA शिकणारा विद्यार्थी होता. MBAचं नाव काय, मास्टर ऑफ बिझनेस ऍडमिनिस्ट्रेशन. तर MBA शिकणारा विद्यार्थी होता. वर्ग भरलेला होता. त्या MBAच्या क्लासमध्ये त्यांच्या गुरुजींनी, म्हणजे त्यांच्या लेक्चरने सांगितलं की असं असं काम आहे, तुम्ही येणाऱ्या काळामध्ये बिझनेस करणार आहात, बिझनेसच्या क्षेत्रामध्ये तुम्ही उतरणार आहात. मग ते बिझनेस करत असताना तुम्हाला लोकांशी संपर्क साधायचा आहे. तर तुम्हाला हे जे काही वस्तू आहेत, हे काही प्रती आहेत पुस्तकाच्या, ते तुम्हाला विकायचे आहेत. घरल्या क्लासमध्ये 40-50 पोरांचा क्लास असेल, प्रत्येकाच्या हातामध्ये 6 प्रती त्यांनी दिल्या आणि या 6 प्रती मला उद्या येऊन भेटा. या 6 प्रती समाजाजवळ तुम्ही विका आणि कुणाच्या किती विकल्या ते मला तुम्ही सांगा. दिवस गेले. दुसऱ्या दिवशी सगळे मुलं आले आणि प्रत्येकाला विचारू लागले,
राम्या तुझ्या किती प्रति विकाल्या? तो म्हटला 2. दुसऱ्याला विचारलं तुझ्या किती प्रति विकाल्या? म्हटलं 3. तो चौथ्याला विचारला 4. 1 2 3. एक बोबडं बोलणारा पोरगा होता, तो थोडा बोलला. त्या तोबडं बोलणाऱ्या पोराला विचारलं गेलं की तुझ्या किती प्रति विकाल्या? त्याने सांगितलं का साऊ माझ्या सर्वच्या सवनी प्रति विकली. आश्चर्य वाटलं. ज्याला चांगलं स्पष्ट करून सांगता येते की ही पुस्तक कशाची आहे, त्याच्यामध्ये काय दिलेलं आहे, हे तुम्ही घेतलात तर काय चांगलं होईल तुमचं वगैरे वगैरे, त्या विद्यार्थ्यांच्या 1 का 2 प्रति विकल्या गेल्या. ज्याला धड बोलता येत नाही त्याच्या 6 प्रति विकल्या गेल्या. न राहून त्यांना शिक्षकांना विचारलं. शिक्षकांनी त्याला विचारलं की तू 6च्या 6 प्रति कशा का विकल्या? त्याने फार सुंदर उत्तर दिलं. सर मी तो पुढे बोलणार आहोत. सर मी लोकांच्या घरी गेलो, लोकांची डोल बेल वाजवली. म्हणजे काय वाजवलं? दाराची बेल वाजवली. ते बाहेर आले. मी त्यांना म्हटलं माझी रामायणाची प्रत विकून घेता की वाचून दाखवू? म्हणजे मी वाचून दाखवू का माझी प्रत विकत घेता? त्यांनी म्हटलं बापू तू वाचू नको तर तुझी प्रत विकत घेतो आम्ही. अशा प्रकारे 6च्या 6 प्रति काय करते की अशा प्रकारची स्ट्रेंथ, म्हणजे एखादी विकनेस गोष्ट आपल्यात ती स्ट्रेंथ होऊ शकते, हे देखील आपण ओळखलं पाहिजे. परत एकदा सांगतो की महापुरुषांचा जागर करा. आज या देशाचे माननीय प्रधानमंत्री, या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे, आदरणीय उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब, अजित पवार साहेब आणि उद्योजकता व नाविन्यता विभागाचे कौशल्य विकास मंत्री प्रभात मुंडा यांनी जो समाजामध्ये किंवा या शैक्षणिक संस्थांमध्ये जो संविधान मंच तयार करण्याचा जो उपक्रम घेतलेला आहे तो अतिशय नाविन्यपूर्ण आहे, व्याख्यानजोगा आहे. याचा एकमात्र कदाचित उद्देश असेल की विद्यार्थ्यांना संविधानाचं जागर व्हावं, विद्यार्थ्यांना संविधान काय आहे ते कळावं. हा एक मोठा उद्देश त्या ठिकाणचा आहे. एक छोटासा जोक सांगतो आणि थांबतो. सर्व मी या ITIचा जुना कर्मचारी आहे. 2022 मी ITI सोडला आणि या ITIमध्ये आल्यानंतर मला खूप आनंद होते. आणि मी तयारी करून गेलेलो आहे, तयारी करणारा वक्ता नाही. मी तुम्हाला सांगितलं ना की मी मार्गदर्शन करत नाही, मी फक्त हितगुज करतो. माझे सगळे स्नेही मित्र आहेत आणि इथे मी जवळपास 7 वर्ष काम केलेलं आहे. 2014 ते 2021 पर्यंत या ठिकाणी काम केलेलं आहे. म्हणून इथल्या प्रत्येक भिंतीचा सहवास मला लाभलेला आहे, इथल्या लोकांचा सहवास मला लाभलेला आहे. म्हणून मी छोटासा सांगतो. माझे मित्र हेमंत पांडे सर आणि मी एकदा बडशेवरून इकडे ITIला येत होतो. रात्रीची वेळ झालेली होती. सचिन भाऊ मागे होते गाडी घेऊन. तर आम्ही कुठल्या तरी कार्यक्रमाच्या निमित्तानं बडशेवरून आरमला येत होतो. रात्री जवळपास 10 वाजले होते आणि गाडी जवळपास आमची 30-40ची स्पीड होती. रात्र म्हटल्यानंतर हळूहळू, कारण आपला जंगलाचा रस्ता आहे. तर तेवढ्यामध्ये आमच्या मागं म्हणजे काहीतरी लागल्यासारखं झालं, धावल्यासारखी झालं. पांडेसर मागे पण होते. तर मी म्हटलं काहीतरी येत आहे आवाज. सर म्हटले की नाही, वाघ लागलाय आपल्या मागे. भाऊ गाडी जोरात म्हणे. सर गाडी जोरात. आमची स्पीड 30ची, वाघाची स्पीड 20ची. आमची गाडी 40, वाघाची 30. आता आम्ही पूर्ण 100च्या पलीकडे आमची स्पीड केलो, त्याच्याही पलीकडे वाघाची स्पीड. मग भाऊ म्हणते भाऊ एक काम करा, एक आयडिया करा. आम्ही इंडिकेटर दिला राईटचा आणि गाडी ओढली लेफ्टला, वाघ गेला राईटला आणि आम्ही सुखरूप बसलो. धन्यवाद. जय संविधान, जय हिंद, जय महाराष्ट्र.